आज 264 नगर परिषद आणि नगर पंचायतीत मतदान होणार आहे। 1,07,03,576 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे, तर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे। दरम्यान मतदान योग्य पद्धतीने पार पडावं यासाठी आता प्रशासन सज्ज आहे। कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणा देखील दक्ष आहे। तर 24 नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका आता पुढे ढकललेल्या आहेत। 20 डिसेंबरला या 24 नगर परिषद आणि नगर पंचायतींसाठी मतदान होणार आहे। 20 डिसेंबरलाच उर्वरित 24 नगर परिषद आणि निवडणुकीसाठी मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। तर 264 नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या आज मतदान होत आहे। नगर पंचायतींमध्ये मतदान पार पडणारे 1,07,03,576 मतदार आज मतदानाचा हक्क बजावतील। दरम्यान मतदानाला सुरुवात झाली आहे। संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे आणि हे मतदान योग्य पद्धतीने पार पडावं यासाठी प्रशासन सुद्धा सज्ज आहे। चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। स्थानिक मुद्द्यांवर या निवडणुका लढणार आहेत आणि नेमके कोणते मुद्दे हे निर्णायक ठरतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान काही निवडणुका या पुढे सुद्धा ढकलण्यात आलेल्या आहेत। 24 नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुका या पुढे ढकललेल्या आहेत। तर आज वेगवेगळ्या भागातून आमचे प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात आज निवडणुकांच्या संदर्भात माहिती देतात। उत्तर महाराष्ट्रातून प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत, मराठवाड्यातून मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत, तर विदर्भातून संजय तिवारी आणि कोकणमधून राकेश गुळेकर आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला जाऊयात उत्तर महाराष्ट्रातील माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी। प्रांजल, आज महत्त्वाच्या खरं तर 9 वर्षांनंतर या निवडणुका पार पडतायत। उत्तर महाराष्ट्रात एकूण राजकीय स्थिती कशी, राजकीय समीकरण आहेत, कारण या निवडणुका यांचा प्रचारासाठी आणि वादग्रस्त विधानांसाठी या निवडणुका गाजलेल्या आहेत। सध्या तिथे कशा पद्धतीने समीकरण पाहायला मिळत आहेत? दीपाली, आपण बघितलं तर अगदी 2 मिनिटांमध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात ही होणार आहेत आणि खरं म्हणजे यंदा आपण जर बघितलं या 9 वर्षानंतर या निवडणुका होत आहेत आणि पहिल्यांदाच नगर परिषद निवडणुकांमध्ये म्हणजे महायुतीने खास करून चांगलाच जोर हा लावल्याचं बघायला मिळालं आहे। महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा ते जास्त फिरकले नाही आहेत, महाविकास आघाडीने चांगला जोर लावला नाहीत असं चित्र हे बघायला मिळालं आहे। मात्र एकंदरीत म्हणजे उत्तर महाराष्ट्रातलं आपण जर एकूण चित्र गेल्या वेळी बघितलं तर 2017 साली 44 नगर परिषदा होता आणि या 44 पैकी 23 जागांवरती भाजपचं वर्चस्व हे बघायला मिळत होतं। त्या खालोखाल शिवसेनेच्या सर्वाधिक जागा बघायला मिळत होत्या। मात्र म्हणजे यंदा आपण जर बघितलं तर खास करून अनेक नेते जे घराणेशाहीचे देखील आरोप हे करण्यात आले, त्यानंतर अनेक ठिकाणी वाद देखील बघायला मिळाले। खास करून दोंडाईचा असतील, यासोबतच जळगावमधील जामनेर असेल, या 2 नगराध्यक्ष असतील, ते देखील बिनविरोध हे झालेले आहेत। आणि आता आपण बघितलं तर मी सध्या नाशिकच्या भगूरमध्ये आहेत। भगूर नगर परिषद देखील तशी हॉट आहेत, कारण इथे अजित पवार गटाविरोधातच अजित पवार गट असतील आणि शिंदे गट यांच्यामध्ये खास करून लढत आहेत आणि शिंदे गटाविरोधात सर्वजण एकवटलेले आहेत। अजित पवारांच्या उमेदवाराला इथे पाठिंबा दिल्याचं बघायला मिळत होतं। त्यामुळे एकंदरीतच इथे कोणताही कायदा सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खास खबरदारी घेण्यात आली आहे। आता आपण मतदान केंद्रामधील एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल्स बघत आहोत। 1 मिनिटांमध्ये खरं तर या संपूर्ण मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहेत। आजचं मतदान हे सुरळीत पार पडावं यासाठी देखील सर्व खबरदारी ही घेण्यात आलेली आहेत। आपण नाशिक जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 2,500 कर्मचारी अधिकारी हे तैनात करण्यात आलेले आहेत। यंदा प्रचाराला देखील कमी दिवस हे मिळालेले होते। या काल रात्री 10 वाजता प्रचाराच्या लावल्या होत्या आणि मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहेत आणि त्यामुळे प्रशासन देखील हे मोठं आव्हान आहेत। नाशिकमध्ये एकूण 416 मतदान केंद्र आहेत। यामध्ये खास करून सर्वांचं लक्ष हे लागलेलं आहे ते म्हणजे येवला, जो खरं तर छगन भुजबळांचा बालेकिल्ला आहे, तो येवला असतील, सुहास कांडेंचं नांदगाव, सिन्नरमधील माणिकराव कोकाटे यांचा हा बालेकिल्ला सिन्नर आहेत आणि गिरीश महाजन हे खास करून नाशिकमध्ये लक्ष ठेवून आहेत। त्र्यंबकेश्वर निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आहे। आता मतदान प्रक्रियेला सुरुवात होते। समोर आपण बघितलं तर म्हणजे कडाक्याची थंडी खरं तर नाशिकमध्ये पडलेली आहे। 2 दिवस थंडीची लाट आहेत, मात्र तरी देखील सकाळी मतदार हे आलेले आहेत। मतदान केंद्रावरती देखील अनेक सूचना देण्यात आलेल्या आहेत। निवडणुकीच्या वेळी तोतेगिरी करू नका, मतदान केंद्रात मोबाईल फोन नेण्यास बंदी ही घालण्यात आलेली आहेत। रांगेत वयोवृद्ध व्यक्ती, अंध अपंग असतील तर त्यांना प्राधान्य द्या, अशा अनेक सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। आता आपण समोरील दृश्य ही बघत आहोत। मतदान प्रक्रियेला पुन्हा सुरुवात होते। मतदार आहेत त्यांच्याशी बोलूयात। आता थंडी पडली आहेत कडाक्याची, तरी आज पहिल्यांदा मतदान
मग मतदान हा आमचा अधिकार आहे. बरोबर आमच्यावर सरकार चालतं बरोबर बरोबर आणि सरकार व्यवस्थित चालावं याच्यासाठी आम्ही मतदान करतो. बरं आज पहिलेच तुम्ही इथे मतदार ठरतायत. हा आपण बघत आहोत दीपाली की मफलर घेत अंगात स्वेटर घालत मतदार हे येऊन पोहोचतात आणि आम्ही आमचा हक्क हा बजावणार आहेत ते गरजेचं आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. दीपाली निश्चितच प्रांजल, आपण असे सोबत राहा. यानंतर आपण मराठवाड्यात जाऊयात. मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मोहसिन, मराठवाड्यामध्ये अनेक बड्या नेत्यांच्या प्रतिष्ठा या पणाला लागल्यात. अनेक वेगवेगळ्या युती इथे पाहायला मिळतात. विशेषतः बीडमध्ये पंचरंगी लढत होते. कशी राजकीय समीकरणं तिथे पाहायला मिळतात, राजकीय गणितं पाहायला मिळतात. सध्या तिथे कसं मतदान केंद्रांवर बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे? दीपाली, नक्कीच मतदानाचा ठोका 7:30ला सुरू होणार होता ना. आपण बघतो की आता मतदानाला सुरुवात झाली आहे. एक्सक्लुझिव्ह आपण या संभाजीनगरचं मतदान 7:30 वाजच्या ठोक्याला सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. हे सगळी लोक या ठिकाणी जमलेली आहे, मतदार या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि थोड्या वेळात या ठिकाणी मतदानाला सुरुवात होणार आहे. आपण बघतोय की सगळी आपण बघतोय की थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो दीपाली. पहिला मतदार या बूथ मधला, सिल्लोड मधला हा मतदान केंद्रावर पोहोचला आहे आणि मतदान करण्यासाठी तो पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण बघितलं तर मराठवाड्यात 44 नगर परिषद आणि 10 नगरपंचायतसाठी निवडणूक. हे बघा, त्या ठिकाणी आपण बघतोय मतदान कक्षामध्ये मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतोय. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुका होत्या आणि या निवडणुकीत मतदान प्रक्रिया प्रत्यक्षात जी आहे तर सुरुवात झालेली आहे. मतदाराने मतदान केलेलं आहे. मतदान झालंय? हो झालंय. पहिलं मतदान केलंय? हो. काय मतदानाचं लोकशाहीत तुम्ही पहिला मतदानाचा हक्क बजावलाय, काय भावना आहे? भावना आहे. आपण बघतो की मी थोडंसं तुम्हाला आणखी एक दाखवण्याचा प्रयत्न करतो दीपाली, की माझ्याकडे ही बूथ मधली एक ही यादी आहे आणि या याद्यामध्ये एक जी यावेळेस निवडणूक आयोगाने भूमिका घेतली की दुबार नावं जी आहे त्या दुबार नावांच्या समोर डबल स्टार आपण हे बघतोय. या ठिकाणी हा मतदार आहे, त्याच्या समोर डबल स्टार लिहिलेला आहे. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी 2 ठिकाणी मतदारांची नावं असणार आहे त्या मतदारांना एकच ठिकाणी मतदान करावं लागणार आहे आणि अशा पद्धतीने मतदान केंद्रावर ज्या याद्या आहे त्यावर ही 2 स्टार आपल्याला पाहायला मिळत आहे. आता मराठवाड्यातील राजकीय सगळ्या पार्श्वभूमीचा विचार केला तर सिल्लोडमध्ये माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर रिंगणात आहे. बीडमध्ये दोन्ही पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील या बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. लातूरमध्ये देखील अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तिकडे धाराशिवला देखील राणा जगजितसिंह यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यामुळे एकंदरीत मराठवाड्यात सगळीकडे महत्वाच्या नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहे आणि आपला बालेकिल्ला पुन्हा आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी हे सगळे सत्ताधारी नेते असतील किंवा विरोधी नेते, महत्वाचे नेते असतील, हे प्रयत्न करताना पाहायला मिळतात. 7:30 वाजले आहे आणि मतदानाला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आज मतदान होणार आहे, उद्या या सगळ्या मतदानाचा निकाल येणार आहे आणि मराठवाड्यात पुन्हाचा विजयाचा झेंडा फडकतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यामुळे उद्याची वाट आपल्याला या सगळ्या निकालासाठी पाहावी लागणार आहे. मात्र मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बूथवर पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दीपाली, निश्चितच मोहसिन, आपण असेच सोबत राहा. यानंतर विदर्भात जाऊया. संजय तिवारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संजय, विदर्भातलं एकूण राजकीय समीकरण, राजकीय गणितं काय सांगतायत आणि मतदान केंद्रांवर कसा उत्साह मतदारांचा पाहायला मिळतोय? दीपाली, विदर्भाची थंडी खूप प्रसिद्ध आहे आणि तीच थंडी आता रंग दाखवते आहे. अधिकांश मतदान केंद्रावरती अत्यंत तुरळक संख्येमध्ये मतदार दिसत आहेत, पण जसा जसा दिवस पुढे जाईल तशी तशी गर्दी वाढेल, रांगा लागतील अशी अपेक्षा आहे. आपल्याला माहिती आहे की विदर्भामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अधिकांश ठिकाणी काँग्रेसनी सरशी केली होती. मात्र विधानसभेमध्ये महायुतीनं, जर आपण वराडी भाषेत सांगायचं म्हटलं तर बंडी उलार केली होती महाविकास आघाडीची. आता यावेळेस महाविकास आघाडी आणि महायुती यांचे घटक पक्ष सगळे कित्येक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात आहेत. बहुकोनी लढती आहेत. धामणगाव रेल्वेसारखे काही ठिकाण सोडले जिथे भाजप आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधात प्रत्यक्ष थेट लढतीमध्ये आहेत, तर अधिकांश ठिकाणी बहुकोनीय लढती आहेत. आणि जे मोठे नेते आहेत, जे विधानसभा लढतात, लोकसभा लढतात, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. आणि आमदारांना स्पष्टपणे यावेळेस सांगण्यात आलं होतं की तुमच्या मनाचे उमेदवार देतो, पण त्यांना जिंकून आणण्याचं
टार्गेट तुमचंच आहे, ती तुमची जबाबदारी आहे आणि ते सगळं आपल्याला विदर्भामध्ये दिसतं आहे. कारण आपण नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर जे महसूल मंत्री आहेत आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रचंड मेहनत घेतलेली दिसते. पण कामठीमध्येच अजित पवार गटाचं त्यांना आव्हान आहे. 15 वर्षापासून साथीदार असलेल्या सुलेखा कुंभारे यांच्या बहुजन रिपब्लिक एकता मंचाचं त्यांना आव्हान आहे. असेच बहुकोणी मुकाबले लढती आपल्याला सगळीकडे दिसत आहेत. तर या निवडणुकीमध्ये ठरेल की चरणसिंग ठाकूरांचा काटोल की काटोल हा अनिल देशमुखांचा बालेकिल्ला. सुनील केदारांच्या पत्नी सावनेरमधून हरल्या होत्या, त्यांना वसपा काढण्याची संधी आहे. त्यांनी पण प्रचंड मेहनत घेतलेली आहे. पण आशिष देशमुखसुद्धा कुठे कमी पडलेले नाही आहेत. जर आपण बाहेर बघितलं तर परिणय फुके यांनी भंडारा आणि गोंदियासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे. भाजपचे आहेत पण त्यांच्यासमोर भंडारामध्ये शिंदे सेनेचे नरेंद्र भोंडेकर यांनी आव्हान दिलेलं आहे. तर साकोलीमध्ये नाना पटोले सुद्धा आपली पकड सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. गोंदियामध्ये अर्थातच प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, त्यांना आपलं वर्चस्व गोंदियावरती आहे सिद्ध करायचं आहे. चंद्रपूरमध्ये आपण बघितलं होतं विधानसभा निवडणुकीमध्ये सगळ्या ज्या जागा होत्या त्या महायुतीकडे होत्या, भाजपकडे होत्या. मात्र आता यावेळेस प्रतिभा धानोरकर ज्या लोकसभेत विजयी ठरल्या होत्या त्यांनी विजय वडेट्टीवार जे काँग्रेसचे गटनेते आहेत त्यांच्यासोबत दिलजमाई केलेली आहे. पण ते भाजपचा रथ जो आहे ते कुठपर्यंत थांबवू शकतात हे आता बघणं महत्त्वाचं ठरेल आहे. गडचिरोलीमध्ये देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतः गडचिरोलीच्या विकासाची सूत्र आपल्या हाती घेतलेली आहेत. ते स्वतः तिथले पालकमंत्री आहेत. नक्षलवाद संपत आलेला आहे. मात्र तिथे सुद्धा अजित पवार गटाचे जे धर्मराव आत्राम आहेत त्यांना कुठेतरी आपलं वर्चस्व आणि आपली पकड जिल्ह्यावरती आहे ते सिद्ध करायची आहे. पश्चिम विदर्भात आपण जर बघितलं तर बुलढाणा जिल्हा जर आपण बघितला मराठवाड्याचा जवळचा जिल्हा आहे. पण तो हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचा आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे संजय कुटे पाटील यांचा आहे की त्याच्यावरती आणखी जे केंद्रीय मंत्री आहेत प्रतापराव जाधव त्याची पकड आहे. ते आता प्रतिष्ठापणाला लागली आहे. अमरावतीमध्ये अनिल बोंडे, नवनीत राणा एकीकडे आहेत. या विदर्भात पणाला लागल्यात. मतदार नेमकं कोणाला कौल देणार हे पाहणं महत्वाचं आहे. यानंतर कोकणामध्ये जाऊयात. राकेश गुडेकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. राकेश, कोकणात रंगतदार अशी लढत होत आहे. राणे विरुद्ध राण्याचा संघर्ष पाहायला मिळतोय आणि खरं तर कणकवलीमध्ये न भूतो न भविष्यती अशी लढत होते, अशी युती झालेली आहे. नेमकं काय एकंदरीत तिथली समीकरणं आणि मतदारांचा सध्या काय कसा उत्साह पाहायला मिळतोय? दीपाली, नक्कीच जर आपण पाहायला गेलं तर आज 7:30 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते कोकणाकडे लागलेलं पाहायला मिळतं. कारण गेल्या काही दिवसांमध्ये ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत, विशेषतः तळ कोकणामध्ये घडलेल्या आहेत, सिंधुदुर्गमध्ये, आणि त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष हे कोकणाकडे लागलेलं आहे. ज्या घडामोडींमुळे अनेक राजकीय विधानं देखील चर्चेत आलेली होती. अशा कणकवली नगरपंचायतीची निवडणूक देखील भाजप विरुद्ध शहर विकास आघाडी अशी होताना पाहायला मिळते आणि या ठिकाणी राणे विरुद्ध राणे असा संघर्ष देखील आपल्याला पाहायला मिळतो. कारण काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी स्टिंग ऑपरेशन करत भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या घरातील रोकड जी आहे ती देखील पकडून दिलेली होती आणि त्यानंतर जो काही वाद निर्माण झालेला आहे तो देखील सर्वांसमोर आहे. त्यातच रात्री देखील अशाच प्रकारची घटना सिंधुदुर्गमध्ये घडलेली आहे. त्यानंतर स्वतः निलेश राणे देखील पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेले होते आणि त्यांनी देखील या प्रकरणात जातीने लक्ष घेतलं आणि त्यामुळे संपूर्ण म्हणजे जिल्ह्याचं लक्ष सिंधुदुर्गातील कणकवलीकडे लागलेलं आहे. त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातही उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. सिंधुदुर्गमध्ये जशी नितेश राणे आणि त्याचप्रमाणे निलेश राणे असतील, खासदार नारायण राणे असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची देखील प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते. रत्नागिरी जिल्ह्यात जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यात महायुती काही ठिकाणी म्हणजे युती झालेली आहे तर काही ठिकाणी महाविकास आघाडीत देखील बिघाडी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. सर्वाधिक लक्ष हे रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचं लागलेलं आहे. कारण रत्नागिरी हे उद्योगमंत्री उदय सामंत यांचं होम ग्राउंड आहे. या ठिकाणी देखील तिरंगी लढत विशेषतः मुख्यतः होताना पाहायला मिळते. पण दुसरीकडे चिपळूणमध्ये देखील आपण जर पाहायला गेलो तर महायुती म्हणजे शिवसेना भाजपची युती असून या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत ते शिवसेनेकडून देण्यात आलेले. पण महाविकास आघाडीत मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, त्याचप्रमाणे काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार हे देखील रिंगणात आहेत. त्यामुळे या ठिकाणी पंचरंगी लढत होते.
तुल्यबळ असा सामना या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे, कारण त्यांच्या होम ग्राउंडवरची खेड नगर परिषदेची निवडणूक देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळते. विशेषतः आमदार भास्कर जाधव यांच्या मतदारसंघातील गुहागर नगरपंचायतीची देखील निवडणूक होते आणि या ठिकाणी देखील म्हणजे भास्करराव जाधव आणि त्याचप्रमाणे विनायक राऊत यांच्यातील संघर्ष जो आहे तो कुठेतरी समोर आलेला पाहायला मिळत होता चिपळूण नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने. कारण या ठिकाणी भास्कर जाधव यांनी सुरुवातीला महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला पाठिंबा दिला होता, पण त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यात आला. पण सुरुवातीला भास्कर जाधव यांनी सांगितलं की मी जी भूमिका घेतली ती ठाम आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा म्हणजे शरद पवार गटाच्या उमेदवाराचा त्यांनी प्रचार केला आणि त्यामुळे या ठिकाणी देखील आपल्याला महाविकास आघाडीत देखील बिघाडी झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर दुसरीकडे आपण जर पाहायला गेलो तर रायगडमधील देखील नगर परिषद आणि च्या निवडणुकांकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण या ठिकाणी काही ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशीच थेट लढत असलेली पाहायला मिळते. या ठिकाणी देखील 2 मंत्री आहेत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि आपण जर पाहायला गेलो तर या ठिकाणी आदिती तटकरे असतील, भरत गोगावले असतील यांची देखील प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या ठिकाणी देखील जे वाद निर्माण झाले होते त्यामुळे देखील अनेक बड्या नेत्यांच्या प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागल्यात. खरं तर कुठेही थंडीचा परिणाम या मतदारांवर जाणवत नाहीये. मतदारांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण दिसतंय आणि मोहसिन शेख यांनी म्हटल्याप्रमाणे विजयाचा झेंडा नेमका कोण फडकवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपल्या सगळ्यांनी या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. यानंतर मालवणमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांच्याकडे. गुरुप्रसाद, सध्या तिथे वातावरण कसं पाहायला मिळत आहे? दीपाली, आपण एकंदरीत बघितलं तर या ठिकाणी मी आता मालवणमध्ये आहे. प्रभाग 6 नंबरचा हा जो हे आहे बूथ आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे. या ठिकाणी काही ज्या महिला आहेत त्या इथे येऊन मतदानासाठी आलेल्या आहेत आणि अगदी सुरळीत इथे मतदान होताना आपण पाहायला मिळते. अगदी छोटी का लाईन होईना पण इथे जे मतदार आहेत ते अगदी वेळेत येऊन इथे मतदान करत आहेत. पण एकंदरीत सांगायचं झालं तर अगदी रात्रीच्याच वेळी मात्र इथे मोठी कारवाई जी झाली होती त्या कारवाई भाजपचे काही कार्यकर्ते असतील ते मात्र त्यांनी आपल्या गाडीतून रोकड घेऊन जात असताना पोलिसांनी कारवाई केली होती आणि ती कारवाई केल्यानंतर निलेश राणे यांना हे कळलं होतं की अशा प्रकारची घटना घडली. त्यानंतर ते मात्र त्या ठिकाणी जाऊन त्यांनी PI जे आहेत त्यांना तिथे विचारला होता की अशा प्रकारची घटना घडलेली असताना ज्यावेळी केनवडेकरांच्या घरात जेव्हा रोकड मिळाली होती त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही माझ्यावर कारवाई केली होती, चोरीचा गुन्हा तुम्ही दाखल केला होता, परंतु त्यांच्यावर आता मात्र तुम्ही कारवाई का करत नाहीत असाही देखील त्यांनी प्रश्न तिथे विचारला होता. यानंतर फार मोठी मालवणमध्ये खळबळ उडालेली पाहायला मिळाली होती. पण आता या ठिकाणी ज्या ठिकाणी मतदान केंद्र 6 मध्ये ज्या आपण आलेलो आहेत त्या ठिकाणी अगदी सुरळीत मतदान होताना दीपाली पाहायला मिळते. निश्चितच गुरुप्रसाद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तिकडे अकोला जिल्हाभरातील 204 मतदान केंद्रांवर 122 जागेसाठी 1,81,741 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या दरम्यान जिल्हाभरातील अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा, हिवरखेड नगर परिषद आणि एकमेव नगरपंचायत बार्शी टाकळीसाठी एकूण 33 नगराध्यक्ष उमेदवार रिंगणात आहेत. तर 595 नगरसेवक सुद्धा आपलं भाग्य आजमावणार आहेत. नगर परिषद मधील सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती जातील, या नगरपालिकेतील जनता कोणाला कौल देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी. अकोला जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतची निवडणूक आज संपन्न होत आहे. आज मतदानाला काही वेळातच सुरुवात होणार आहे. अकोला जिल्ह्यातील एकूण 204 मतदान केंद्रावर 122 जागेसाठी 1,81,741 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या दरम्यान अकोला जिल्ह्याभरातील अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा, हिवरखेड या नगर परिषद आणि एकमेव आज आपण जिथं बार्शी टाकळी येथे आहोत आणि या बार्शी टाकळी नगर पंचायतसाठी एकूण 33 नगराध्यक्ष असे जिल्ह्याभरातील रिंगणात आहेत. तर 595 नगरसेवक आपले भाग्य आज आजमावणार आहेत. यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन आणि निवडणूक विभाग यांच्याकडून एकंदरीत 1129 अधिकारी आणि कर्मचारी ही प्रक्रिया राबवत आहेत. आज हे मतदान केंद्रावर ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी मतदान केंद्रावर आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकृत छायाचित्र असलेले पासबुक,
याचा ओळखपत्र म्हणून वापर करता येणार आहे. एकंदरीत पाहता उद्या दुपारपर्यंत या रणसंग्रामाचा निकाल हाती येणार आहे. नेमके उद्या या नगर परिषदमधील कोणाच्या हाती जनता सत्तेच्या चाब्या देते हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कॅमेरापर्सन चारू दत्त सोटेसह योगेश सिरसाट, NDTV मराठी, बार्शी टाकळी, अकोला. दरम्यान जालना जिल्ह्यात आज 3 नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे. अंबड, भोकरदन, परतूर नगर परिषदेचा यात समावेश आहे आणि या तीनही नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे आणि मतदान प्रक्रियेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंकी यांनी. पाहूयात. जालना जिल्ह्यातील आपण बघू शकतो की 3 नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे. आपण अंबडमधील दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालयाच्या मतदान केंद्रावर आहोत की ज्या ठिकाणी आपण बघू शकतो की आता या ठिकाणी मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. कारण की या तिन्ही नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुद्धा या ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. पोलिसांकडून सकाळपासूनच या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. संपूर्ण पोलीस यंत्रणा सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकतो की आपलं चोखपणे या ठिकाणी बंदोबस्त बजावत आहेत. आपण जर बघितलं तर भोकरदनमध्ये या ठिकाणी सुद्धा मतदान प्रक्रिया पार पडते. मात्र भोकरदनच्या 2 प्रभागामध्ये या ठिकाणी उमेदवारांनी आक्षेप घेतल्यामुळे या ठिकाणी कोर्टाच्या निर्णयानुसार त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया 2 प्रभागामध्ये या ठिकाणी रद्द करण्यात आलेली आहे. मात्र बाकीच्या प्रभागामध्ये या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू असणार आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर भोकरदन विधानसभा मतदारसंघ भोकरदन नगर परिषद मध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे असतील, तर भाजप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जे राजाभाऊ देशमुख आणि त्याचबरोबर चंद्रकांत दानवे यांची प्रतिष्ठापनाला लागलेली आहे. तर अंबड नगर परिषद निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि आमदार आणि जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांची प्रतिष्ठापनाला लागलेली आहेत. तर त्याचबरोबर आपण जर परतूरमध्ये जर बघितलं तर परतूरमध्ये सुद्धा या ठिकाणी आपण जर बघितलं तर भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी माजी आमदार सुरेश जेटली यांची प्रतिष्ठापनाला लागलेली आहे. मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे. कारण की सकाळचं थंडी जास्त असल्यामुळे या ठिकाणी आता मतदान प्रक्रियेला संत गतीने सुरुवात झालेली आहे. 8च्या नंतर या ठिकाणी जसे जसे तापमान जो थंडीचा पारा आहे तो कमी होत जाईल त्याप्रमाणे या ठिकाणी मतदान केंद्रावर या ठिकाणी आपल्याला गर्दी वाढताना दिसेल. निश्चितपणे आपण बघू शकतो की आज मतदान प्रक्रिया पार पडल्याच्या नंतर उद्या निकालाची उत्सुकता या ठिकाणी लागणार आहे. त्यामुळं आपण जर बघितलं तर जालना जिल्ह्यातील जे मातब्बर नेते आहे यांची प्रतिष्ठा या ठिकाणी पणाला लागणार आहे. लक्ष्मण सोळंके, NDTV मराठी, अंबड. तिकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर परिषदेच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली पाहायला मिळत आहे. जामखेड मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी. गेल्या अनेक वर्षाची प्रतीक्षा असलेल्या नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि प्रचार संपून प्रत्यक्षात आज निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जामखेड या ठिकाणी नगर परिषदेची निवडणूक पार पडत आहेत. आपण सध्या मतदान केंद्राबाहेर आहोत. थोड्याच वेळामध्ये मतदान करण्यासाठी येणार आहेत आणि निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. आता सध्या प्रशासनाचे कर्मचारी आहेत ते मतदानाची सर्व पूर्वतयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी बॅलेट पेपर असेल, EVM मशीन असेल याची तयारी प्रशासनाच्या सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला. तसंच जामखेड नगर परिषदेची निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जाते. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळते. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उद्या मतमोजणी होणार आहे. जनता कुणाला कौल देते की तिसरा पर्याय निवडती हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रसाद शिंदे, NDTV मराठी, जामखेड, अहिल्यानगर. तिकडे धाराशिव जिल्ह्यातील शहरी भागातील मतदारांना आपल्या हक्काचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडीचा योग 4 वर्षानंतर आलाय. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, भाजप आमदार राणा पाटील, आमदार तानाजी सावंत यांच्यासह अनेक दिग्गजांच्या प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्तानं पणाला लागल्यात. या मतदान केंद्रांवरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी यांनी.
धाराशिव जिल्ह्यातील 8 नगर परिषदांसाठीच्या मतदान प्रक्रियेला जी आहे ती आता सुरुवात झालेली आहे. मी धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील एका मतदान केंद्रावरती आहे. या ठिकाणी जर बघितलं तर या मतदान प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात जी आहे ती झालेली पाहायला मिळते. आपण एका मतदान केंद्रावरती असून या ठिकाणी जर बघितलं तर मतदान प्रक्रिया जी आहे ती कुठेतरी आता सुरू झालेली पाहायला मिळत आहे. थंडीचे दिवस आहेत त्यामुळं सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी या मतदान प्रक्रियेला थोडासा जो कमी प्रतिसाद आहे तो मिळेल अशी शक्यता जी आहे ती कुठेतरी वर्तवण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यात जर बघितलं तर 287 मतदान केंद्रावरती 2,43,000 मतदार जे आहेत ते आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. एकूण 8 नगराध्यक्ष आणि 183 नगरसेवक जे आहेत ते संपूर्ण या परिस्थितीत निवडण्यात कुठेतरी येणार आहेत. 8 संवेदनशील मतदान केंद्र कुठेतरी जिल्ह्यात आहे. त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात जे आहे ती पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आलेली आहे. एकंदरीत जर बघितलं तर मागील काही दिवसांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील या ज्या नगर परिषदेच्या निवडणुका आहेत यासाठी मोठ्या प्रमाणात अनेक दिग्गज नेत्यांनी जे आहे ते कुठेतरी प्रतिष्ठापनाला लावलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. संपूर्ण प्रचाराची धामधूम जी आहे ती जिल्हाभरात अनेक ठिकाणी जी आहे ती पाहायला मिळालेली होती. त्यामध्ये आरोप प्रत्यारोप असतील त्याच्या फैडी मोठ्या प्रमाणात झडलेल्या देखील पाहायला मिळाल्या होत्या. आज अखेर मतदानाचा दिवस जो आहे तो उजाडलेला आहे आणि मतदार राजा जो आहे तो आता 7:30 वाजल्यापासून जे आहे ते मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि दिवसभरात हे संपूर्ण मतदार जे आहे ते आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशासनानं तयारी जी आहे ती केलेली पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असेल त्याचबरोबर जे कर्मचारी आहेत मतमोजणी प्रक्रियेसाठी ते देखील तैनात केलेले कुठेतरी पाहायला मिळतात. एकंदरीत जर बघितलं तर धाराशिव जिल्ह्यात या थंडीच्या जो काही गारठा आहे त्याच्यामध्ये मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असं म्हणता येईल. ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, कळंब, धाराशिव.